पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना एकाच महिन्यात 2 धक्के बसलेत। 4 तारीख 4 मेला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि गेल्या 15 वर्षांची सत्ता ममता बॅनर्जींना गमवावी लागली। तर आज 3 जून तारीख आहे। आज ममता बॅनर्जींचा पक्षच फुटलाय। टीएमसीच्या निवडून आलेल्या 80 आमदारांपैकी 60 आमदारांनी ममता बॅनर्जींपासून फारकत घेतली आहे। टीएमसी मधनं हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतुप्रताप बॅनर्जी आणि संदीपान सहा यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेत 60 आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं। ऋतुप्रताप यांना 60 आमदारांनी आपला विधिमंडळाचा नेता म्हणून घोषित केलंय, मान्यता दिली आहे। या घडामोडींमुळे पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची चर्चा रंगली असली तरी तृणमूलच्या नेत्यांसाठी भाजपचे दरवाजे बंद असून याच्याशी आपला संबंध नसल्याचा दावा भाजपकडनं केला जातोय। तर ममता बॅनर्जी यांच्याशी फारकत घेऊन तृणमूल सोबत बंड पुकारणारे ऋतुप्रताप बॅनर्जी हे नेमके कोण आहेत त्यावरती एक नजर टाकूया। हे विद्यार्थी संघटनेचे माजी राष्ट्रीय महासचिव राहिलेले आहेत। 2014 साली कम्युनिस्ट पार्टीच्या तिकिटावरती त्यांची राज्यसभेत निवड झाली। कम्युनिस्ट पार्टीमधनं निलंबित झाल्यानंतर 2018 साली त्यांनी टीएमसीत प्रवेश केला। टीएमसीच्या कामगार संघटनात्मक कार्यात सुद्धा त्यांचं नेतृत्व सक्रिय राहिलंय। पश्चिम बंगालच्या राजकारणातला प्रभावशाली चेहरा म्हणूनही ऋतुप्रताप बॅनर्जी यांच्याकडे पाहिलं जातं। टीएमसी मधनं त्यांचं निलंबन झालेलं होतं आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले। पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरनं त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। दरम्यान सत्ता गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना एकाच दिवशी 2 बडे धक्के बसलेत। एकीकडे तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली। 60 आमदारांनी वेगळा गट 60 आमदार हे ममता बॅनर्जींपासून वेगळे झालेले आहेत। त्याच वेळेला दुसरीकडे ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीची धाड पडली। ईडीच्या 4 टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहोचल्या असून त्यांची चौकशी केली जाणार आहे।